कार्तिकी एकादशी निमित्त पंढरपूरमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शासकीय महापूजा. बळीराजावरचं महाराष्ट्रावरचं अरिष्ट दूर करण्याचं शिंदे यांचं विठुरायाला साकडं. 2047 पर्यंत विकसित भारताचं ध्येय साध्य करण्यासाठी महिला आणि पुरुष दोघांचाही समान सहभाग आवश्यक असल्याचं उत्तराखंडमधल्या कार्यक्रमात राष्ट्रपतींनी केलं अधोरेखित. केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्री डॉक्टर मनसुख मांडविया यांनी कर्मचारी नोंदणी योजना 2025ची केली सुरुवात. 30 एप्रिल 2026 पर्यंत नोंदणी सुरू राहणार. इस्रो आज CMS-03 या आतापर्यंतच्या सर्वात अवजड दूरसंचार उपग्रहाचा करणार प्रक्षेपण. नौदलाच्या क्षमतेत होणार वाढ. ऑक्टोबरमध्ये UPI व्यवहारांनी साध्य केला 20 अब्ज 70 कोटी व्यवहारांचा ऐतिहासिक टप्पा. 27 ट्रिलियन रुपयांहून अधिक उलाढाल. बिहार निवडणूक निपक्ष आणि पारदर्शी पार पाडण्यासाठी निवडणूक आयोग पूर्णपणे सज्ज. निवडणुकीत कोणताही हिंसाचार सहन करणार नाही, केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त. नाशिक आणि अमरावती जिल्ह्यांसाठी CIIT मंजूर. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुढाकाराला टाटा टेक्नॉलॉजीचा सकारात्मक प्रतिसाद. दुबईमध्ये आयोजित पॅरा नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत 10 मीटर एअर रायफल स्टँडिंग SH-1 नेमबाजी प्रकारात अवनी लेखराला सुवर्णपदक. महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज ठरणार विजेता. अंतिम फेरीत अजिंक्यपदासाठी भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात लढत. पावसामुळे सामन्याला विलंब. आणि तिसऱ्या T20 क्रिकेट सामन्यात ऑस्ट्रेलियाचं भारतासमोर 187 धावांचं उद्दिष्ट. नमस्कार.